सिंदेवाही ते टेकरी हा रस्ता खूप जास्त वर्दळीचा आहे। या रस्त्यावरून टेकरी, वाकल, वाणेरी, जामसाळा जुना, जामसाळा नवीन, मोहाळी, नलेश्वर, पांगडी तसेच आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह येथील विद्यार्थी तसेच नागरिक रोज ये-जा करीत असतात। तसेच सिंदेवाही आठवडी बाजार पण याच रस्त्यावर भरतो। मात्र या आवागमन होणाऱ्या रस्त्यांची खड्डेमय परिस्थितीमुळे अवदशा निर्माण झाली असल्याने रस्ता दुरुस्तीसाठी गावकऱ्यांनी आंदोलन केले। सिंदेवाही ते टेकरी या मार्गावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यात यावा यासाठी 15 जून रोजी उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यांना निवेदन देण्यात आले। मात्र प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे 4 जुलै रोज शुक्रवारला देवा मंडलवार यांच्या नेतृत्वात प्रत्यक्षात रस्त्यांवरील खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आले। त्यानंतर नायब तहसीलदार तुमराम यांना निवेदन देण्यात आले व 15 दिवसात उचित कारवाई करण्यात आली नाही तर तहसील कार्यालय सिंदेवाही येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला। यावेळी वाकलचे उपसरपंच दिनेश मांडाळे, टेकरीचे उपसरपंच विजय नैताम, मोहाळी येथील सामाजिक कार्यकर्ते तेजराम नन्नावरे, महेश मंडलवार, सागर गेडाम, अक्षय चहांदे, दुर्वास मंडलवार, हेमाबाई खोब्रागडे, यशवंत सूर्यवंशी, मंगेश गायकवाड, कृष्णा मेश्राम, भगवान शेरकुरे, अशोक सूर्यवंशी, धनराज वाकडे, पुरुषोत्तम ढोणे, वाणेरी येथील विनायक पेंदाम, जामसाळा येथील प्रवीण चौके, नलेश्वर येथील मोरेश्वर गायकवाड, पांगडी येथील रामचंद्र मसराम तसेच परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते।